नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. जुई गडकरी हिने तिच्या आयुष्यातला एक भयंकर प्रसंग शेअर केला आहे. तिला एका मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढलं होतं. ती म्हणते, ती एका मालिकेत काम करत होती. तर त्या मालिकेचं शूटिंग चालू होतं आरे कॉलनीमध्ये. तर तिला रोज कर्जत ते आरे कॉलनी असा प्रवास करावा लागायचा. जुईला आरे कॉलनीत जाण्यासाठी पहाटेची ट्रेन पकडायला लागायची. ही गोष्ट आहे जुलै 2010 मधली. जुईच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळीच लाईट गेलेली. जुईच्या फोनची बॅटरी लो होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा कॉल टाईम कितीचा आहे हे तिला माहीत नव्हतं. ती 11:30 वाजता झोपली आणि पहाटे 2:30च्या सुमारास लाईट आली. त्यावेळी जुईने फोन चार्जिंगला लावला. जुईने पाहिलं तेव्हा सकाळी 6:30चं तिला कॉल टाईम होता. 6:30ला आरे कॉलनीत शूटिंगला पोहोचण्यासाठी जुईला पहाटे 4 वाजताच्या लोकलने निघावं लागलं. जुई वेळेत पोहोचली, तयार झाली, स्क्रिप्ट पाठ केली आणि सीनसाठी कधी बोलावतील याची वाट बघत बसलेली. 8 वाजले, 10 वाजले, दुपारचा ब्रेक झाला, संध्याकाळचे 7 वाजले तरी सीन लागला नाही. त्यामुळे शेवटी जुईने पहिल्यांदा असिस्टंटकडे चौकशी केली. तो म्हणाला, माहीत नाही. यानंतर दिग्दर्शकांना विचारलं, त्यावर ते म्हणालेले, लागेल तुझा सीन, नक्की लागेल. सीन झालेला नव्हता आणि जुईला शेवटची लोकल चुकणार याचं टेन्शन होतं. रात्रीचे 11 वाजले तरी जुईला शूटसाठी बोलावलं नव्हतं. तिने ईपीला विचारलं, सर माझा सीन होणार आहे का? त्यावर ईपींनी जुईचं काहीच ऐकून न घेता तिला सुनावलं. ते म्हणाले, व्हॉट द हेल, तू काय विचार करते? देसाईंकडे काम करतेस म्हणून तू स्वतःला मोठी अभिनेत्री समजू लागली आहेस का? जुईने ईपींना कर्जतला जाणारी शेवटची लोकल आता आहे असं सांगितलं. त्यावर ते म्हणाले, तुझ्यासारख्या मुलीने जॉब करायला हवा. अक्कल आहे का? त्या कोणत्या फील्डमध्ये आहेस? त्यानंतर त्यांनी मालिकेच्या लेखकाला बोलावून जुईच्या भूमिका काढून टाका असं सांगितलं आणि ही मुलगी माझ्या सेटवर दिसता कामा नये असंही सांगितलं. त्यानंतर जुई स्टेशनला पोहोचली, पण कर्जतची ट्रेन गेली होती. शेवटी कल्याणपर्यंत जुई एक्सप्रेसने पोहोचली आणि सकाळ होईपर्यंत पहिल्या ट्रेनची वाट बघत होती. ती स्टेशनवरच खूप रडत होती आणि तिचा वाढदिवससुद्धा सुरू झालेला. यानंतर काही दिवसांनीच जुईला पुढचं पाऊल या मालिकेची ऑफर मिळाली. ज्या ठिकाणी जुईचा अपमान झालेला त्याच ठिकाणी जुईच्या नवीन मालिकेसाठी व्हॅनिटी व्हॅन लागली होती. असा होता जुईबरोबर घडलेला भयंकर प्रसंग.